नमस्कार बालमित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे दयाळू रामू. लेखक आहेत विजय धामणेकर. एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. त्याला सावित्री नावाची बायको नि 2 लहान मुले होती. तो गरीब असला तरी दयाळू वृत्तीचा होता. त्याच्या घरी गेलेला अतिथी कधीही रिकामा परतत नसे. त्याचे घर शेतीवर अवलंबून होते. एकदा गावात पाऊसच पडला नाही. साऱ्या गावावर दुष्काळाचे सावट पसरू लागले. सारे लोक हैराण झाले. गावात पाणी मिळणे कठीण झाले. फक्त शेतावरच अवलंबून असणाऱ्या रामूच्या जीवाला घोर काळजी लागली. जर शेतात धान्य पिकले नाही तर आपल्या घरात असलेल्या थोड्या धान्याचा साठा किती दिवस पुरणार? रामूच्या दयाळू स्वभावाची त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली आणि तिची ही काळजी खरी ठरली. दुसऱ्या दिवशी रामूच्या घरी एक साधू आला व 5 शेर तांदूळ मागू लागला. सावित्री आत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू जमू लागले. आता आपला नवरा त्या साधूला 5 शेर तांदूळ देणार नि असंच कुणीही काहीही मागितलं तर देत राहणार. मग आपल्या घरात काय उरणार? रामूने आत जाऊन 5 शेर तांदूळ आणले व साधूला दिले. साधू संतुष्ट झाला. असल्या दुष्काळाच्या परिस्थितीतही रामूचा दयाळू स्वभाव पाहून त्याला अत्यंत आनंद वाटला. तसेच दुःखही वाटले. साधूने लगेच रामूला आपल्या जवळ बोलावले व म्हटले, "मी तुझी परीक्षा पाहिली. तू खरोखरच दयाळू वृत्तीचा आहेस. तुला मी सांगतो ते ऐकून घे व त्याप्रमाणे कर. म्हणजे दुष्काळातही तुझे शेत हिरवेगार होईल. भरपूर धान्य पिकेल. तुझ्या शेताच्या पूर्वेला जे वडाचे झाड आहे त्या झाडाच्या 7 फुटावरती एक दगड आहे. तो दगड काढून त्या ठिकाणी खोदकाम कर. त्याच्या आत कधीही न आटणारा एक झरा आहे." असा आशीर्वाद देऊन साधू निघून गेला. रामूला आनंद झाला. तो लगेच शेताकडे गेला. कडक उन्हात रामू शेताकडे गेलेला पाहून सावित्रीही 2 मुलांना घेऊन शेताकडे गेली. रामूने जराही विश्रांती न घेता वडाच्या झाडापासून 7 फुटावर असलेला दगड उचलला व खोदकाम सुरू केले. संध्याकाळ होईपर्यंत तो खोदतच राहिला, पण त्याला तो झरा सापडला नाही. असेच 4-5 दिवस गेले तरीही झरा लागला नाही. पण रामूचा त्या साधूवर फार विश्वास होता. तो रामू सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोदतच राहिला. अखेर झरा लागला. रामूला फार आनंद झाला. त्याने सावित्रीला व आपल्या मुलांना जवळ बोलावले व सांगितले, त्या साधूच्या कृपेमुळेच आपल्याला पाणी मिळाले. सावित्रीला पश्चाताप झाला. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिने तेथूनच त्या साधूला मनोमन नमस्कार केला व आपल्या नवऱ्याच्या दयाळूपणाचीही तिला किंमत कळाली.